22 मार्चला 48 तासांचा अल्टिमेटम। बरं, हा अल्टिमेटम संपल्यानंतर 48 तासांनी म्हणजे 26 मार्चला पुन्हा 5 दिवसांचा अल्टिमेटम। मात्र याच अल्टिमेटमच्या 24 तासांनंतर लगेच दुसऱ्या दिवशी 27 मार्चला 10 दिवसांचा अल्टिमेटम। त्यानंतर 10 दिवस पूर्ण होण्याआधीच 4 एप्रिलला पुन्हा 48 तासाचा अल्टिमेटम। आता हे 48 तास पूर्ण होण्याआधी दुसऱ्या दिवशी म्हणजे 5 एप्रिलला पुन्हा एकदा 48 तासांचा अल्टिमेटम। चक्रावून गेलात ना? इतके सारे अल्टिमेटम नेमके कुणी आणि का दिलेत याचा आपल्याशी काय संबंध असे प्रश्न तुम्हाला पडतील। तर जरा थांबा। हे अल्टिमेटम देणारे महाशय आहेत अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प आणि त्यांनी हे सगळे अल्टिमेटम दिलेत इराण सरकारला। हे अल्टिमेटम आज संपणार होते, मात्र ते संपण्याआधीच जगाला वाटलं होतं की आणखी एखादा अल्टिमेटमच येईल, पण तसं झालेलं नाही। अल्टिमेटमऐवजी ट्रम्प यांनी एक धमकी दिली आहे, इराणसोबत संपूर्ण जगाला धडकी भरवणारी धमकी। ही धमकी नेमकी काय आहे आणि त्याचे काय परिणाम होऊ शकतात हेच सगळं आज आपण आजच्या भागामध्ये पाहणार आहोत। नमस्कार, मी अमोल जोशी, तुम्ही पाहताय झिरो आवर। 28 फेब्रुवारीला सुरू झालेल्या अमेरिका इस्रायल विरुद्ध इराण युद्धाला आज 39 दिवस पूर्ण होतील। 3 दिवसामध्ये इराण संपू असं म्हणणाऱ्या ट्रम्पनी आजही पुन्हा एकदा इराणला संपवण्याची भाषा केली आहे। खरं तर होर्मुझची सामुद्रधुनी बंद करून इराणनं अवघ्या जगाला ऊर्जा संकटाच्या खाईत लोटलंय। त्यामुळे ट्रम्प यांच्यावर जगभरातून दबाव वाढत चाललेला आहे। म्हणून युद्ध राहिलं बाजूला, किमान होर्मुझची सामुद्रधुनी तरी सुरू व्हावी यासाठी ट्रम्प यांनी गेल्या 15 दिवसांमध्ये 7 वेळा अल्टिमेटम दिला। त्याला इराणनं कायम इग्नोर केलं। मात्र आज डोनाल्ड ट्रम्प यांनी अवघ्या काही तासांपूर्वी आपल्या सोशल मीडियावरून पोस्ट करत सगळ्यांच्याच उरामध्ये धडकी भरवणारी एक धमकी दिली आहे। आजची रात्र इराणसाठी काळरात्र ठरणार आहे असं म्हणत ट्रम्प यांनी कोणती धमकी दिलेली आहे ते पाहण्यासाठी जाऊया मीडिया सेंटर। बघा ट्रम्प यांची नेमकी धमकी काय आहे। एक संपूर्ण संस्कृती आज रात्री नष्ट होईल आणि ती पुन्हा कधीही दिसणार नाही असं ट्रम्प म्हणतात। मला असं काही घडायला नकोय, पण बहुधा तसंच घडेल। मात्र आता संपूर्ण राजवट बदल होत असताना वेगळे, अधिक सुज्ञ आणि कमी अतिरेकी विचारांचे लोक पुढे येतील। कदाचित काहीतरी क्रांतिकारक आणि विलक्षण घडू शकतं, कोण जाणे। आज रात्री ते आपल्याला दिसेल। जगाच्या दीर्घ आणि गुंतागुंतीच्या इतिहासामध्ये हा एक अत्यंत महत्त्वाचा क्षण आहे। खंडणीखोरी, भ्रष्टाचार आणि मृत्यूचं तांडव यांचा 47 वर्षांचा काळ अखेर संपेल। इराणच्या महान जनतेला देवाचा आशीर्वाद मिळेल। तर ट्रम्प ज्या रात्रीचा उल्लेख करतायत ती रात्र म्हणजे भारताच्या दृष्टीने उद्याची पहाट असणार आहे। तर आज युद्धाचा 39वा दिवस। ऑपरेशन एपिक फ्युरीच्या माध्यमातून इराणच्या 13,000 ठिकाणांना अमेरिकेनं लक्ष्य केलंय। आतापर्यंत अमेरिकेचे 13 सैनिक शहीद झाले तर 365 सैनिक जखमी झाल्याची माहिती अमेरिकी सैन्यानं दिली आहे। त्याचबरोबरच अमेरिकेनं अजून एक मोठा दावा केलाय। हा दावा आहे सध्याचे इराणचे सर्वोच्च नेते मुश्तबा खामेनी हे गंभीर जखमी असल्याचा आणि ते कोमात असल्याचा। त्यातच अमेरिका आणि इस्रायलच्या संयुक्त कारवाईमध्ये IRGCचे प्रमुख मेजर जनरल माजिद खादेमी यांचाही मृत्यू झाल्याची बातमी समोर आली आहे। आता 39व्या दिवशी देखील इराण, इस्रायल आणि अमेरिकेकडून हल्ले सुरूच होते। हे हल्ले सुरू असताना ते युद्धाबाबत आणि होर्मुझची सामुद्रधुनी खुली करण्याबाबत चर्चा करण्यासाठी लंडनमध्ये 36 देशांच्या सैन्य प्रमुखांची ऑनलाईन बैठक होणार आहे, प्रत्यक्ष बैठक होणार असल्याची देखील माहिती सध्या समोर येते। We have a plan, because of the power of our military, where every bridge in Iran will be decimated by 12 o'clock tomorrow night, where every power plant in Iran will be out of business, burning, exploding, and never to be used again. I mean, complete demolition by 12 o'clock. And it'll happen over a period of 4 hours if we wanted to. I believe the Middle East, but the biggest bridge in Iran. And within 10 minutes after I gave that order, that bridge was
was over. So do I want to do that? No. Do I want to destroy their infrastructure? No. It will take them 100 years to rebuild. आणि यानंतर आपण बघणार आहोत आजचा आपला प्रश्न. त्यासाठी जाऊया पोल सेंटरला. बघा आजचा प्रश्न स्क्रीनवर. इराणला आज रात्रीपर्यंत संपवून टाकू, ट्रम्प यांनी दिलेली धमकी ते खरी करतील का? होय आणि नाही असे 2 पर्याय आहेत. योग्य पर्याय तुम्हाला जो वाटतो त्यावर तुम्ही वोट करू शकता. तर संपूर्ण इराण देश एका रात्रीमध्ये नष्ट केला जाऊ शकतो आणि ती रात्र उद्याचीही असू शकते. ही जी धमकी डोनाल्ड ट्रम्प यांनी दिलेली आहे त्याची इराणनं खिल्ली उडवली आहे. अमेरिकेच्या धमक्यांना आमच्यामधली लहान मुलं सुद्धा घाबरत नाहीत असं म्हणत इराणनं युद्धामध्ये पाय रोवून बसण्याची तयारी दाखवली आहे. एवढंच नाही तर आज रात्रीची प्रतीक्षा आहे असं आव्हान सुद्धा दिलंय. काय म्हणालं IRGC ट्रम्प यांच्या धमकीबाबत बघूया. ट्रम्प यांचे दावे आणि दाव्यामुळे निर्माण झालेले प्रश्न आहेत. इराणचं हवाई दल आणि नौदल नष्ट करू तर इराण मग युद्धामध्ये कसं येईल? इराणच्या क्षेपणास्त्राची क्षमता नष्ट करू असे दावे ट्रम्प यांनी केलेले आहेत. मग इराणमधून दररोज क्षेपणास्त्राचे हल्ले कसे सुरू आहेत असा प्रश्न ट्रम्प यांच्या दाव्यामुळे निर्माण झालेला आहे. ट्रम्प यांनी असंही म्हटलंय की इराणचे नागरिक सत्तेच्या विरोधात आहेत. पण प्रश्न असा आहे की अमेरिका विरोधात मग रोज निदर्शनं का सुरू आहेत? ट्रम्प यांनी असं म्हटलंय की इराणसोबत सकारात्मक चर्चा सुरू आहेत. पण प्रश्न असा आहे की मग इराणला धमकी का दिली जाते? ट्रम्प म्हणतात इराण कधीच आण्विक अस्त्र निर्माण करू शकणार नाही, पण याबाबत कोणतीही अधिकृत माहिती नाही ही वस्तुस्थिती देखील आहे. तर अमेरिकन लष्करानं काय माहिती दिली आहे बघा. ऑपरेशन एपिक फ्युरीबाबत 13,000 ठिकाणं लक्ष्य करण्यात आली आहेत. इराणची 155 जहाजं नष्ट करण्यात आली आहेत. कमांड आणि कंट्रोल सेंटरला लक्ष्य करण्यात आलंय. IRGC मुख्यालयाचं नुकसान करण्यात आलंय. IRGCच्या गुप्त ठिकाणांना लक्ष्य करण्यात आलं. हवाई संरक्षण प्रणाली उद्ध्वस्त करण्यात आली. बॅलिस्टिक क्षेपणास्त्रांच्या ठिकाणांचं नुकसान झालंय. इराणी नौदलाची जहाजं नष्ट करण्यात आली आहेत. अमेरिकी लष्करानं दिलेली ही माहिती आहे. लष्करी कम्युनिकेशन युनिटचं नुकसान झालंय. लष्करी सहाय्य सुविधांचंही नुकसान झालंय. शस्त्रास्त्र कारखाने, स्टोरेज बंकर उद्ध्वस्त केलेत. ड्रोन आणि क्षेपणास्त्र सुविधाही उद्ध्वस्त केल्या. तर ट्रम्प यांनी पुन्हा जी धमकी दिलेली आहे की पूर्ण ताकदीनं आम्ही इराणवर हल्ला करू शकतो असं ट्रम्प यांनी म्हटलेलं आहे. त्यामुळे युद्ध शिगेला पोहोचलेलं आहे आणि अमेरिकेनं आता आणखी एक दावा केला आहे, तो म्हणजे इराणचे सर्वोच्च नेते मोश्तबा खामेनी यांच्याबद्दल. 28 फेब्रुवारीला युद्धाच्या पहिल्या दिवशी इस्रायल आणि अमेरिकेनं केलेल्या संयुक्त हल्ल्यामध्ये इराणचे सर्वोच्च नेते अयातुल्ला अली खामेनी, सध्याचे नेते मोश्तबा खामेनी यांच्या पत्नीचा आणि त्यांच्या मुलाचा देखील मृत्यू झाला होता. पण याच हल्ल्यामध्ये मोश्तबा खामेनी यांना हाताला आणि पायाला लागल्याची माहिती होती. पण ते गंभीर जखमी आहेत आणि बेशुद्ध अवस्थेत आहेत. इराणजवळच्या कोम शहरामध्ये त्यांच्यावर उपचार सुरू आहेत असा दावा अमेरिका करते. इतकंच नाही तर अली खामेनी यांच्या दफनासाठी कोममध्ये तयारी सुरू आहे आणि एका मोठ्या समाधी स्थळाची पायाभरणी सुरू आहे असाही दावा अमेरिकेने केला. आणि या मुद्द्यावर प्रतिक्रिया काय आलेल्या आहेत प्रेक्षकांच्या ते आपण बघूया. त्यासाठी जाऊया मीडिया सेंटर. बघा काही निवडक प्रतिक्रिया. X वरून आलेली प्रतिक्रिया आहे. गोविंद परब म्हणतात डोनाल्ड ट्रम्प यांचा एक चुकीचा निर्णय जगाला महायुद्धाच्या खाईत लोटू शकतो. अमेरिकेनं इराणवर हल्ला केल्यास चीन तैवानवर आक्रमण करण्याची शक्यता आहे. संपूर्ण जगासाठी हा काळ अत्यंत कठीण आहे. जर असं झालं तर जगाची हानी होईल. चीन याच संधीची वाट पाहतोय. चीनला तैवान घशात घालायचं आहे असं सुनील गांगुर्डे यांनी म्हटलं. फेसबुकवरनं ही प्रतिक्रिया आली.
अमेरिकेची हुकुमशाही जगातील सर्व देशांनी एकत्र येऊन संपुष्टात आणली पाहिजे असं रवींद्र म्हणतात. तर इनामदार या हँडलवरून आलेली प्रतिक्रिया बघा. इराण असल्या पोकळ धमकीला भीक घालेल असं काही वाटत नाही. अमेरिकेनं आणि इस्रायलनं इराणची माफी मागितली पाहिजे. आणि ट्रम्प यांनी जी धमकी दिलेली आहे ती धमकी नेमकी काय आहे, त्याचे काय परिणाम होऊ शकतात, या सगळ्याविषयी चर्चा करण्यासाठी आपल्याबरोबर लेफ्टनंट कर्नल सतीश ढगे आणि मेजर जनरल अनिल बाम आहेत. दोघांचंही स्वागत गेस्ट सेंटरमध्ये. तुम्हा दोघांचंही स्वागत मी करतो. सुरुवात मला बाम सरांपासून करायची आहे. सर, जेव्हा काही वेळापूर्वीच डोनाल्ड ट्रम्प यांनी सोशल मीडियावरून ही धमकी दिली, त्यानंतर अनेक अर्थ काढले जाऊ लागले की इराणला नष्ट करणार म्हणजे नेमकं काय होणार, अणुबॉम्ब टाकणार, इतर काही प्रकारचा हल्ला होणार. तर ज्यावेळी प्रथमदर्शनी ट्रम्प यांचे जर शब्द आपण बघितले तर ही धमकी कशी आपण डिकोड कराल, काय काय होऊ शकतं, काय काय पर्याय ट्रम्प अवलंबू शकतात? डोनाल्ड ट्रम्प यांचं आपण एक नवीन नाव देऊ शकतो, मिस्टर फ्लिप फ्लॉप. एक बोलतात, इमिजिएटली त्याचं खंडन करतात. मी ग्राउंड ट्रूप्स डिप्लॉय करीन, मी नाही पण करू शकतो. रेजिम चेंज आमचा एम आहे, आमचा रेजिम चेंज एम नाही. आम्ही न्यूक्लिअर वेपन्स प्रोग्राम इराणचा संपुष्टात करणं प्रयत्न करतोय. आम्ही पाहू कसं करायचं. आणि आता जे लेटेस्ट त्यांनी ट्रुथ अँड सोशल त्यांच्या हँडलवरती जे ट्विट केलं आहे की आम्ही एक संस्कृती आजच्या रात्रीमध्ये पूर्णपणे संपवून टाकू. जसं तुम्ही म्हटलं होतं की आज वैराची रात्र आहे किंवा कयामत की रात आहे म्हणतात. आणि इराण एक असा देश आहे की ज्याची संस्कृती जवळजवळ 7,000 वर्ष जुनी आहे, ऍज कम्पेअर्ड टू US ज्याची संस्कृती 250 वर्ष आहे. 1776 मध्ये त्यांचं ती अमेरिका ऍज अ होल अँड युनायटेड स्टेट्स ऑफ अमेरिका असं धोरण बनलं होतं. हे म्हणणं किती सोपं आहे. असं असतं तर पहिल्या 8 दिवसात 10 दिवसामध्ये इराण कम्प्लिटली संपला असता. असं काही झालेलं नाहीये. जे ध्येय घेऊन अमेरिका पुढे आलं होतं आणि म्हटलं होतं की आम्ही असं 1, 2, 3, 4 आमचे मेजर जे एम्स आहेत, म्हणजे पूर्ण त्यांचं नेव्ही आर्मी यांना नष्ट करू. ऍक्सिस ऑफ रेझिस्टन्स जे इराण इस्रायलच्या अगेन्स्ट वापरतात, ज्याच्यामध्ये लेबनन, सिरिया, येमेन, पॅलेस्टाईन, गाझा स्ट्रिप ह्यांच्या विरुद्ध यांनी कारवाई करायची होती. आणि नंबर 4 होतं की जे सप्रेशन इराणच्या लोकांचं होतं इराणच्या रेजिम कडनं, ते संपुष्टात आणलं. असं काही झालं नाहीये. जर तुम्ही म्हणालात एका ठिकाणी बोलताना बोलले की मुस्तफा खोमेनी पण इंजोर्ड आहे, असं रिपोर्ट्स आहेत, कन्फर्म रिपोर्ट्स आहेत की इनकॅपॅसिटेटेड आहेत आणि ते गव्हर्नन्स मध्ये बिलकुल त्यांची भागीदारी नाहीये. आणि काही रिपोर्ट्स होते की ते इराणमध्येच ट्रीटमेंट चालू आहे. काही रिपोर्ट्स म्हणत होते की त्यांना इनिशियली रशियाला नेलं होतं आणि तिथे ट्रीटमेंट चालू होते. असं काही झालेलं नाहीये, कारण हे रिपोर्ट्स ऑलमोस्ट कन्फर्म्ड आहे की ते पुष्कळरित्या इनकॅपॅसिटेटेड आहेत आणि त्यांना छातीला, शोल्डरला आणि डोक्यावरती मार लागला होता. आणि असं म्हणतात की त्यांचा चेहरा पण पूर्णपणे डिसफिगर्ड झाला आहे. तुम्ही प्रश्न केला होता की काय अणुअस्त्र वापरले जातील. नाही, अणुअस्त्र वापरणं इज द अल्टिमेट वेपन कुठल्याही देशासाठी. आणि कुठल्याही आजच्या जगामध्ये हे होणं शक्य नाही. आपण पाहिलं होतं मागचं जेव्हा झालं होतं हिरोशिमा नागासाकी, त्याच्यानंतर कधीही काहीही आपण पाहिलंय की त्यांनी कधीही काहीही रिपोर्ट आणि किंवा वापरलेलं नाही. सोपं जितकं आहे म्हणणं की आम्ही इराणला संपुष्टात आणू, पूर्ण संस्कृती नष्ट करू, मला हे पाहायचं नाहीये, पण मी हे करू शकतो. नॉट पॉसिबल. खरं म्हणजे आता तुम्ही जसं म्हणताय बाम सर की अण्वस्त्रांचा वापर होण्याची शक्यता सध्या तरी अजिबात दिसत नाहीये. रेअरेस्ट ऑफ द रेअर सिच्युएशन मध्ये अशा प्रकारे होऊ शकतं. मात्र ती अवस्था किंवा ती सिच्युएशन सध्या तरी दिसत नाही असं आपण म्हणायला हरकत नाही. सतीश ढगे सरांकडे आपण जाऊया. ढगे सर, मग आत्तापर्यंत म्हणजे जवळपास दर दिवशी, त्यानंतर दर 4-5 दिवसांनी अल्टिमेटम देणारे ट्रम्प, त्यांनी आत्ता जो इशारा दिलेला आहे तो मागच्या इशाऱ्यांच्याच सिरीजमध्ये आपण बघायला हवा की हा थोडा जास्त गांभीर्यानं घेतला पाहिजे असं तुम्हाला वाटतंय?
नक्कीच अमोल, माझ्या मते आज घडीला पश्चिम आशियामध्ये स्फोटक परिस्थिती आहे याविषयी काही कोणाच्याही मनामध्ये वाद त्या ठिकाणी नसावा. बरं. या प्रश्नाचं उत्तर द्यायचं असेल तर पहिलं हे बघावं लागेल की अमेरिका खरोखरच या पॉइंट ऑफ व्ह्यूला सामर्थ्यशाली आहे का? माझ्या मते निष्पक्षरित्या जर आपण त्याचा विचार केला तर अमेरिकेकडे नक्कीच सामर्थ्य आहे की तो इराण विरुद्ध जबरदस्त कारवाई त्या ठिकाणी करू शकतो. कारण ग्राउंड रियालिटी अशी आहे की बरं. एक अपवाद म्हणजे आता जे मागचे F-15 ईगल फायटर एअरक्राफ्ट जे पडलं तो जर अपवाद त्या ठिकाणी सोडला तर मागच्या ऑलमोस्ट 5 आठवड्यांमध्ये एअर डिफेन्स सिस्टम आणि रेडार सिस्टम इराणची पूर्णतः उद्ध्वस्त करण्यामध्ये अमेरिकेला यश आलेलं आहे. म्हणून अमेरिकेने जर ठरवलं तर इराणमध्ये घुसून मॅसिव्ह एअर स्ट्राईक करण्याची पूर्णतः क्षमता अमेरिकेकडे त्या ठिकाणी. पण याचा अर्थ अमेरिका हे असं करेल का? माझ्या मते याचं उत्तर नाहीये. कारण मुळातच जशी चर्चा आपण त्या ठिकाणी करतोय 5 नंतर 10 दिवस म्हणजे 15 दिवस या सगळ्या युद्धाला एक प्रकारचा स्वल्प विराम पॉज हा डोनाल्ड ट्रम्प त्यांनी त्या ठिकाणी लावला होता. मला वाटतं की ये ना केन प्रकारे हा पॉज जो आहे आणखीन वाढवण्याचा प्रयत्न, एक प्रकारे विंडो ऑफ ऑपॉर्च्युनिटी आणखीन वाढवण्याचा प्रयत्न हा डोनाल्ड ट्रम्प कडून त्या ठिकाणी होईल. पण अशा प्रकारची जबरदस्त आक्रमक विधानं डोनाल्ड ट्रम्प त्या ठिकाणी का करतायत? बरं, फक्त विधानच नाही, काही तास अगोदर खार्ग आयलँडवर जबरदस्त अशा प्रकारचा हल्ला अमेरिकेने केला. इराणमधले काही महत्वाचे ब्रिज सुद्धा उद्ध्वस्त केले. याच्या माध्यमातून टोकनिझम म्हणजे याच्या माध्यमातून अमेरिका इराणला सरळ सरळ एक प्रकारे संदेश देतोय की काही तास राहिलेले आहेत, आम्ही तुमच्या घरात घुसून अशा प्रकारचं जे आहे जे काय आम्ही म्हटलं तशा प्रकारचे हल्ले करू शकतो. म्हणून तुम्ही आम्हाला हलक्यात त्या ठिकाणी घेऊ नका. माझ्या मते हा एक प्रकारे मॅक्सिमलिस्ट स्ट्रॅटेजी आणि कोर्सिव्ह डिप्लोमसी म्हणजेच दबाव तंत्राच्या माध्यमातून इराणला निगोशिएशन टेबलवर आणल्यानंतर आपल्या पारड्यामध्ये जास्तीत जास्त गोष्टी एक प्रकारे पाडून घेणं यासाठी हा अमेरिकेचा प्रयत्न त्या ठिकाणी असावा. अमेरिकेमध्ये क्षमता नक्कीच आहे, पण मला खरोखरच वाटत नाही की अशा प्रकारे तो हल्ले त्या ठिकाणी करू शकेल. फक्त शेवटचे 10 सेकंद जर खरोखरच शब्दशः आपण डोनाल्ड ट्रम्प यांची हे विधान त्या ठिकाणी कन्सिडर केलं की आम्ही इराणची पर्शियन संस्कृतीच पूर्णतः उद्ध्वस्त करू आणि तेही एका रात्रीमध्ये, जर असं करायचं असेल तर खरोखरच काय करावं लागणार? जसं चर्चेमध्ये आलं, अण्वस्त्रांचा वापर करावा लागणार किंवा त्यांच्याकडे असणाऱ्या बंकर बस्टर बॉम्बचा त्या ठिकाणी वापर करावा लागणार किंवा क्लस्टर म्युनिशनचा वापर त्या ठिकाणी करावा लागणार. खरोखरच एवढ्या मोठ्या प्रमाणामध्ये या सगळ्या गोष्टींचा वापर करण्याची अमेरिकेची तयारी आहे का? आणि 2 मिनिटासाठी हे केलं असा जरी आपण त्या ठिकाणी विचार केला तर त्याच्यानंतर जगामधून ज्या प्रकारचा दबाव आणि ज्या प्रकारचे परिणाम अमेरिकेवर त्या ठिकाणी येतील त्यासाठी अमेरिकेची तयारी आहे का याचा सांगोपांग विचार त्या ठिकाणी केला तर माझ्या मते हे दबाव तंत्र आहे. जर इराण काही अंशी मांडला तर ठीक आहे, नाही तर काही एअर स्ट्राईकच्या माध्यमातून आणि माझ्या मते पॉवर प्रोजेक्ट, कम्युनिकेशन ब्रिजेस याच्या सोबतच काही हाय व्हॅल्यू टार्गेट सुद्धा जे आहे हिट करण्याचा प्रयत्न हा अमेरिकेकडून येणाऱ्या काही तासांमध्ये केला जाऊ शकतो. ठीक आहे बाम सर, याच्या पुढे जाऊन पुढचा प्रश्न मला असा विचारायचा आहे तुम्हाला की याच्या आधी सुद्धा अशा प्रकारचे कॉन्फ्लिक्ट्स आपण बघितलेले आहेत, किंबहुना जगामध्ये इतर देशांमध्ये सुद्धा अशा प्रकारचे कॉन्फ्लिक्ट सुरू आहेत. मात्र या स्पेसिफिक प्रकारामध्ये इराण विरोधात ट्रम्प यांची जी बॉडी लँग्वेज आहे, त्यांची जी लँग्वेज आहे, त्यांचं जे डेस्परेशन आहे, तर त्या अस्वस्थतेचं नेमकं कारण काय? म्हणजे त्यांच्या त्या क्षमतेमध्ये आहे की त्यांची स्ट्रॅटेजी चुकती आहे, त्याच्यातून तो रेस्टलेसनेस येतो आहे, त्याच्यातून त्यांची भाषा घसरते आहे किंवा त्यांचा रेस्टलेसनेस वाढतो आहे, की ट्रम्प यांच्या व्यक्तिमत्वात या सगळ्या गोष्टी बघायला पाहिजेत? काय नेमकं कारण दिसतं या सगळ्यामध्ये? तुम्ही अचूक बॉडी लँग्वेज बद्दल बोललात. ट्रम्पची जी बॉडी लँग्वेज आहे प्रेझेंटली हे दाखवतं की किती हताश आणि किती फ्रस्ट्रेटेड माणूस आहे तो. कारण त्याचं जे ट्विट करतात, जी भाषा वापरतात, एका राष्ट्राध्यक्षालाही शोभत नाही आणि स्पेशली पोटसला तर बिलकुल शोभत नाही. यू हॅव टू बी अ स्टेट्समॅन व्हेन यू मेक अ स्टेटमेंट. पण ह्यांचं जी भाषा असते ही एक रोड साईड रोमिओ सारखी भाषा बोलतात आणि फ्रस्ट्रेशन ह्याच्यामुळे आलं आहे की त्यांना वाटलं होतं की जे आपण एंड स्टेट आपल्याला मिळेल आणि विदिन अ फॉर्टनाईट किंवा 10 दिवसामध्ये हे असं काहीही झालेलं नाहीये. त्याच्यामुळे इतकं सगळं खर्च करून सुद्धा, फॉर एक्झाम्पल आपल्याला माहिती आहे की त्यांनी काही दिवसापूर्वी $200 बिलियन ची डिमांड केली आहे काँग्रेसकडनं की मला ह्या ऑपरेशनसाठी मला तुम्ही रिलीज करा. जवळजवळ पहिल्या 6 दिवसामध्ये $13 बिलियन खर्च झाले होते आणि बाकी मग पुढच्या आज जवळजवळ 40 दिवस ही लढाई चालू आहे. आपण इमॅजिन करू शकतो की किती खर्च होतोय. आणि हा का खर्च होतोय? कारण इराण आपले लो लेवल वेपन सिस्टम वापरते आणि त्याचं इफेक्टिव्ह न्यूट्रलायझेशन करायला अमेरिकेला काही गत्यंतर नाहीये. त्यांना आयदर पेट्रियॉट फायर करावं लागतं किंवा थार्ड फायर करावं लागतं किंवा एरो फायर करावं लागतं. आणि हे जे प्रक्षेपणास्त्र आहेत
यांची किंमत 3 ते 14 मिलियन डॉलर्स आहेत. हो ह्याच्या अगेन्स्ट आपण पाहतो इराण जेव्हा शहाद आपलं ड्रोन फायर करतो त्याची किंमत 30 किंवा 50,000 डॉलर्स आहे. इमॅजिन करा की किती त्यांचं दारुगोळा, त्यांचं वेपन सिस्टम, त्यांचं ॲम्युनेशन डिस्ट्रॉय झालंय. आणि अमेरिकन बेसेस ज्या लोकल बेसेस मध्ये त्यांनी ठेवलं आहे हो. हे किती दिवस पुरणार आहे. त्याच्यामुळे आता स्टेज अशी आली आहे की अमेरिकेला गत्यंतर नाहीये. सायकोलॉजिकल वॉरफेअर, दबाव आणि मोठे मोठे स्टेटमेंट देऊन कशा प्रकारे इराणवरती दबाव आणता येईल. आपण पाहिलंय की इराणनी एकदाही असं म्हटलं नाही की आम्हाला सीज फायर हवाय. हो ते म्हणतात आता तुम्ही कम्प्लीट वॉर मशिनरी स्टॉप करा, नाहीतर आम्हाला सीज फायरचा काही इंटरेस्ट नाही आहे. आम्ही जितके दिवस जरूर पडू तितके दिवस लढायला तयार आहे. तुम्ही बोलले होते की बाकी ठिकाणी पण जेव्हा लढाई होते आहे किती दिवस चालली आहे. ह्याचं एक मोठं कारण असं आहे की जेव्हा सुपर पॉवर्स लढाईमध्ये स्वतः उतरतात त्यांना स्टॉप करणारे कोणी सापडत नाहीत. फॉर हो, एक्झाम्पल हो. रशिया आणि युक्रेन. रशिया इज अ सुपर पॉवर आणि 24 फेब्रुवारी 2022 पासून ती लढाई चालू आहे. हो इकडे जेव्हा गाझाच्या हमासनी हल्ला केला इस्रायलवरती 7 ऑक्टोबर 2023 पासून तो लढाई सुरू आहे. सध्या तो क्षेत्र शांत आहे पण ती संपुष्टात आलेली नाहीये. लेबनॉन आपण उघडलेलं आहे, इस्रायलने सुरू केलं आहे. त्याच्यामुळे बॉडी लँग्वेज दाखवतं की डोनाल्ड ट्रम्प यांचं फ्रस्ट्रेशन किती वाढलं आहे. आणि जसं आपण म्हणतो आज कयामत की रात आहे. केपेबिलिटी युएस कडे आहे. आपण जर का 4 मोठे देश पाहिले मिलिटरीली, आपल्या सगळ्यांना माहिती आहे की युएस नंबर 1 वरती आहे. चायना, रशिया नेहमी वरती खाली होतात 2-3 वरती. हो भारत नंबर 3 वरती तटस्थ आहे ऍज अ मिलिटरी पॉवर. आणि जेव्हा मिलिटरी पॉवर मोठी असते तेव्हा बाकी देश ऐकतात. पण खरं हळूहळू म्हणजे तुम्ही हा जो मुद्दा मांडताय, जो मगाशी ढगे सरांनी सुद्धा ज्याचा उल्लेख केला की अमेरिकेची जी सैनिकी क्षमता आहे ती तर अचाट आहे, इराणच्या तुलनेमध्ये ती कैक पट जास्त आहे. मात्र तरी सुद्धा अशा प्रकारची धमकी डोनाल्ड ट्रम्प यांना द्यावी लागते, वारंवार अल्टिमेटम द्यावे लागतात. तर हे काय म्हणतात त्याला की ह्या दोन्हीचा एक ज्याला कॉमन पॉईंट म्हणतो की दोन्ही बाजूंनी एकमत होणं आणि या युद्धाला विराम मिळणं, याच्यासाठी आपल्याला अजून थोडा वेळ जावा लागणार आहे की ह्या सगळ्या पॉवरचा वापर दोन्हीकडून होणार, दोन्हीकडून खर्च होणं, युद्ध होणं, विध्वंस होणं, याच्यानंतरच हे होऊ शकणार आहे. ढगे सर. माझ्यासाठी प्रश्न आहे हा. ढगे सर. हो येस अमोल. मुळातच बघा, मी या प्रश्नाचं उत्तर देण्यासाठी जून 2025 मध्ये 12 दिवसाचं जे युद्ध झालं होतं त्याचा संदर्भ त्या ठिकाणी देईल. काय झालं, अमेरिकेने जबरदस्त हल्ला केला. 12 दिवसानंतर त्यांनी सांगितलं की आम्ही जे आहे इराण विरुद्धच्या न्यूक्लिअर केपेबिलिटीज एक प्रकारे जे आहे डायल्यूट करण्यामध्ये यशस्वी झालो. पण हे युद्ध कसं संपलं, कारण त्यावेळेस इराणनं अमेरिकेच्या अरब राष्ट्रांमधल्या बेसवर त्या ठिकाणी हल्ला केला आणि त्याच्या माध्यमातून सांगितलं की आम्ही सुद्धा अमेरिकेविरुद्ध हल्ला करू शकतो. म्हणजेच या युद्धामध्ये दोघांनीही आम्ही जिंकलो अशा प्रकारे प्रोजेक्ट केला आणि हे युद्ध संपलं. नेमकं यावेळेस सुद्धा जे आहे नक्कीच किचकट परिस्थिती आहे, पण यावेळेस सुद्धा जर हे युद्ध संपायचं असेल तर हीच परिस्थिती त्या ठिकाणी यावी लागणार आहे की दोघांनी स्वतःला आम्ही जिंकलो या प्रकारे प्रोजेक्ट करावा लागणार आहे. अमेरिकेच्या दृष्टिकोनातून तर डोनाल्ड ट्रम्प सारखा ज्यावेळेस नेता असतो तो आज घडीला म्हणेल की मी मिलिटरी ऑब्जेक्टिव्ह त्या ठिकाणी साध्य केले, आम्ही जे आहे 250हून जास्त IRGC चे कमांडर मारले, इराणची आर्मी नेव्ही सगळी उद्ध्वस्त केली, या अनुषंगानं आम्ही मिलिटरी ऑब्जेक्टिव्ह हासिल केले म्हणून विजय मुद्रेनं डोनाल्ड ट्रम्प त्या ठिकाणी बाहेर पडू शकेल. इराणच्या बाजूने जर त्या ठिकाणी पाहिलं तर माझ्या मते इराण अशा प्रकारे प्रोजेक्ट करू शकेल की इतका काळ झाल्यानंतर सुद्धा अमेरिकेसारख्या महाशक्तीला आम्ही चिवटपणे त्या ठिकाणी जो आहे लढा त्या ठिकाणी दिला. एवढंच नाही, चर्चेच्या माध्यमातून जर इराण विरुद्ध जे लागलेले वेगवेगळ्या प्रकारचे आर्थिक निर्बंध आहेत ते सैल करण्यामध्ये तो त्या ठिकाणी यशस्वी होईल. आणि सर्वात महत्वाचं सिक्युरिटी गॅरंटी की पुन्हा काही महिन्यानंतर जे आहे अमेरिका इस्रायल एकत्र येऊन आमच्या विरुद्ध एक प्रकारे हल्ला करणार नाही अशा प्रकारची जर त्यांना त्या ठिकाणी गॅरंटी मिळाली, म्हणजेच अमेरिका 15 पॉइंट डील देतोय, इराण जो आहे 10 पॉइंट डील देतोय. त्यातले काही मुद्दे जसे अमेरिका म्हणतोय की इराणने न्यूक्लिअर वेपन्स हासिल करू नये. जिनेव्हा टॉक्स मध्येच म्हणजे या युद्ध सुरू होण्याच्या अगोदरच इराण म्हणतोय की आम्हाला जे आहे न्यूक्लिअर वेपन्स बनवण्याचा कुठलाही आमचा त्या ठिकाणी प्लॅन नाही. म्हणजे ढगे सर, वेळेची मर्यादा लक्षात घेता मला फक्त तुमच्याकडून शेवटी एवढं जाणून घ्यायचंय की ह्या पॉइंटवर आता आलेलं आहे हे युद्ध की अजून बराच वेळ लागू शकतो याला? माझ्या मते पॉज
स्वल्पविराम हा आणखीन त्या ठिकाणी लांबवत जाईल. हा पूर्ण विराम जो आहे नक्कीच येणाऱ्या काळात त्या ठिकाणी लागणार नाही. काही आठवडे, काही महिने हे लो इंटेन्सिटी कॉन्फ्लिक्ट त्या ठिकाणी चालत राहतील. पण पॉज, स्वल्पविराम जो मागच्या 5 अधिक 10 15 दिवसांमध्ये होता तो येणाऱ्या काळामध्येही जो आहे असाच प्रकारे वाढत राहील, अशा प्रकारची शक्यता आज घडीला तरी वाटते. ठीक, खूप खूप धन्यवाद लेफ्टनंट कर्नल सतीश ढगेजी आणि मेजर जनरल अनिल बामजी. तुम्हा दोघांचेही ट्रम्प यांची धमकी, त्याचा अर्थ आणि भविष्यातले परिणाम गणित याविषयी सविस्तर आमच्या प्रेक्षकांना समजून सांगितलं त्याबद्दल धन्यवाद. आणि यानंतर आपण जाणार आहोत आमच्या पोल सेंटरला. बघूया काय पोल आहे आणि त्याच्यावर कसा कौल तुम्ही दिलेला आहात. इराणला आज रात्रीपर्यंत संपून टाकू, डोनाल्ड ट्रम्प यांनी दिलेली धमकी ते खरी करतील का? 21,000 मतं आलेली आहेत आणि त्याच्यामध्ये खरी करतील असं 43% जणांना वाटतंय. मात्र बहुतांश 57% लोकांना ट्रम्प यांची ही आणखी एक धमकी अशीच वाटते आहे, त्यामुळे ही काही खरी होणार नाही असं त्यांचं मत. आणि याच विषयावरची एबीपी माझाची संपादकीय भूमिका जाणून घेण्यासाठी जाऊया सरिता कौशिक यांच्याकडे. धन्यवाद अमोल. जगाच्या युद्धांच्या इतिहासात असे अनेक छोटे देश आहेत ज्यांनी मोठ्या शक्तिमान देशांना हरवलंय. व्हिएतनामचं अमेरिकेशी असलेलं युद्ध असो किंवा 80च्या दशकातील अफगाणिस्तान रशिया असो, इस्रायलला हेच यश अनेकदा तुलनेनं मोठ्या अरब राष्ट्रांच्या विरोधात मिळालंय. उदाहरणं बरीच देता येतील. सध्या इराणनं सुद्धा अमेरिकेच्या नाकी 9 आणले आहेत. पण एक्झॅक्टली ह्याच कारणामुळे ट्रम्पनं आज इराणला संपवण्याची धमकी दिली आहे. ट्रम्पच्या आजच्या धमकीचा अर्थ आहे की आता युद्धात मोठ्या प्रमाणात सामान्य नागरिक सुद्धा मारल्या जाऊ शकतात. त्यात लहान मुलंही असणार, त्यात महिलाही असणार. दोन्हीकडून पिचलेल्या लोकांचा नाहक बळी जाणार का? जगातल्या सर्वात जुन्या लोकशाहीत एका माणसाच्या लहरींना लगाम घालणारी कुठलीच व्यवस्था नाही, ह्याला काय म्हणावं? पण प्रश्न फक्त इराणचा नाही आहे. इराण आपल्यावरच्या हल्ल्याचं उत्तर अमेरिकेवर हल्ला करून नव्हे तर आखाती देशांवर हल्ला करून देणार. म्हणजेच जी आग इराणमध्ये अमेरिका लावणार तीच आग इराण आखाती देशात लावणार. अमेरिकेचे काय व्हायचंय ते होतं आहेच, पण जगाचं सुद्धा खूप मोठं नुकसान होणार. कधी काही जगाचं नुकसान ॲडॉल्फ हिटलर नावाच्या एका माणसामुळे झालं होतं. ते आठवून, ते लक्षात घेत अमेरिकेच्या जनतेनं, अमेरिकेच्या राजकारण्यांनी पक्षीय राजकारणाच्या पलीकडे जाऊन ट्रम्पची धमकी ही वॉर क्राईम्समध्ये मोडू शकते हे लक्षात घेतलं पाहिजे. जागतिक नेतृत्वानं ताकदीनं आणि तातडीनं एकत्र येऊन तीनही देशांवर म्हणजेच इराण, इस्रायल आणि अमेरिकेवर दबाव टाकून ह्या वेडेपणाला थांबवायला हवा. युद्धाच्या नावावर असं जगाला वेठीस धरून चालणार नाही. पण हे आज, आत्ता, लगेच घडणे शक्य आहे का हा सवालही आहेच. आता ट्रम्पने जर दिलेली धमकी पूर्ण केली नाही तर फार फार तर ट्रम्पचं हसं होईल. पण दुर्दैवानं ही धमकी खरी ठरली तर तो मानवतेसाठीचा काळा दिवस ठरेल. अमोल, आपला देश किती क्रिकेट वेडा आहे ते मी काही नव्याने सांगण्याची गरज नाही. आता क्रिकेटमध्ये सगळ्यात महत्त्वाचं काय असतं तर ते आहे टायमिंग. क्रिकेटमध्ये टायमिंग चुकलं की विकेट जाते. हेच टायमिंग क्रिकेट इतकंच राजकारणात सुद्धा महत्त्वाचं असतं. नाहीतर इथे सुद्धा राजकीय वाटचाल फार अवघड होऊन जाते. कधी कधी हेतू काहीही असला, भाषा कितीही चांगली असली तरी सुद्धा टायमिंग हुकलं की नुकसान होतंच. आता त्या नुकसानाची तीव्रता कमी अधिक होते. कधी मोठा राजकीय फटका बसतो तर कधी राजकीय संघर्ष वाढतो. हे का सांगतोय तर त्याचं कारण आहेत पार्थ पवार आणि काँग्रेसवरून त्यांनी केलेलं एक वक्तव्य. कालच बारामतीच्या पोटनिवडणुकीसाठी सुनेत्रा पवारांनी उमेदवारी अर्ज दाखल केला. ही निवडणूक बिनविरोध व्हावी यासाठी राष्ट्रवादी आग्रही होती, पण काँग्रेसनं उमेदवार दिला आणि त्यावर पार्थ पवारांनी आगपाखड केली. एबीपी माझाशीच बोलताना पार्थ पवारांनी बारामतीच्या उमेदवारीमुळे राज्यभरात काँग्रेसला कसा फटका बसेल, त्यांचा डाऊनफॉल होईल अशी विधानं केली. खरं तर संजय राऊतांनी सुद्धा कालच सामनाच्या अग्रलेखातून काँग्रेसला चांगलं सुनावलं होतं. त्याच्या थोडं पुढे जात पार्थ पवारांनी सुनावलं. पण त्यांच्या याच वक्तव्यानं महाराष्ट्राचं राजकारण कसं तापलंय त्याची एक झलक पहा.
सगळ्यांना माहिती आहे ते काय करतात आहेत, सगळे मोठे लोक आहेत, सगळ्यांना समजतं काय चाललंय. काँग्रेसचा डाऊनफॉल आहे महाराष्ट्रामध्ये. काँग्रेसचा डाऊनफॉल सुरू होईल त्यांनी केलं चुकीचं नाही, चुकीचं केलं. आम्ही काय कोणाला फोन नाही करणार आहे. जे काय ते नशिबात लिहिलंय ते बघू काय व्हायचं ते. एक प्रकारची पहिली फक्त असते, एक प्रकारची पहिली फक्त असते. काँग्रेसचा डाऊनफॉल आहे महाराष्ट्रामध्ये. कालची त्याची भूमिका ही चुकीचीच होती काँग्रेसच्या बाबतीत. तुम्ही सत्तेत असला काय, तुम्ही विरोधात असला काय, तुम्हाला जमिनीवर राहणं हे फार महत्वाचं असतं. काँग्रेसचा डाऊनफॉल आहे महाराष्ट्रामध्ये. या विधानाच्या अनुषंगानं न बोललेलं बळं येत. पण त्यांना नंतर काय त्रास होणार महाराष्ट्रामध्ये हे त्यांना दिसेल. आम्ही काँग्रेस विचाराच्या तालमीतच लहानाचे मोठे झालेलो आहोत. हा मोकळा श्वास, हे स्वातंत्र्य, हे काँग्रेस पक्षाची देण आहे, हे कोणीच नाकारू शकत. काँग्रेसचा डाऊनफॉल आहे महाराष्ट्रामध्ये. पार्थ पवार वयानं लहान आहे आमच्यापेक्षा, त्याच्यामुळे मला त्याच्यावर फार काही प्रतिक्रिया देण्याचं काही कारण नाही. पण फक्त मला वाईट वाटतं की काँग्रेसचा डाऊनफॉल आहे महाराष्ट्रामध्ये. तर पार्थ यांच्या वक्तव्यावरनं तापलेलं राजकारण पाहिल्यानंतर एक अंदाज तर नक्कीच लावला जाऊ शकतो की बारामतीची निवडणूक बिनविरोध होण्याची शक्यता जवळपास संपली आहे. तशी तर ती कालच संपली होती. पण पार्थ पवारांच्या वक्तव्यानंतर काँग्रेसनं घेतलेला आक्रमक पवित्रा, त्यापेक्षाही पुढे जात पार्थ पवारांचे आजोबा शरद पवार, आत्या खासदार सुप्रिया सुळे, चुलत भाऊ आणि आमदार रोहित पवार यांनी पार्थ यांनाच कानपिचक्या दिल्या. आणि त्यावरच आहे आजचा आपला दुसरा प्रश्न. तोच पाहण्यासाठी जाऊया पोल सेंटरला. प्रश्न आहे, पार्थ यांच्या काँग्रेसवरच्या वक्तव्यावरून पवार विरुद्ध पवार असा संघर्ष सुरू झाला असं वाटतं का? होय आणि नाही असे दोन पर्याय आहेत. तुम्हाला योग्य वाटेल त्या पर्यायावर तुम्ही वोट करू शकता. आणि आता तुम्ही म्हणाल की पवार विरुद्ध पवार असा संघर्ष कसा, तर तेही सांगतो. शरद पवारांनी बारामतीमध्ये उमेदवार देणार नाही असा निर्णय घेतला. कुटुंब प्रमुख म्हणून तो निर्णय घेतला असं सांगत असतानाच पवारांनी पार्थ पवारांच्या राजकीय परिपक्वतेवर विधान केलं. इतकंच नाही तर बारामतीमध्ये प्रचारादरम्यान आपला फोटो वापरू नये असंही त्यांनी म्हटलंय. एकूणच काय तर सुनेत्रा पवारांविरोधात उमेदवार दिलेला नाहीये, पण त्यांना पूर्णपणे राजकीय पाठिंबा आहे असंही नाही. बरं, शरद पवारांनी बोलल्यानंतर आज सुप्रिया सुळे आणि रोहित पवारांनीही पार्थ यांच्यावर बोलण्याची संधी सोडली नाही. सुप्रिया सुळेंनी काँग्रेस किती महान आहे याचा इतिहास उजागर केला, तर रोहित पवारांनी सल्लावजा टोला हाणला. आम्ही सगळ्यांनी काँग्रेस पक्ष हा फार जवळून पाहिलेला आहे. मी स्वतः अनेक वेळा आणि याही वेळीच काँग्रेस पक्षाबरोबरच लढले. त्यांच्या आशीर्वादाने, प्रेमाने, मतानेही मी निवडून आलेले आहे. आणि आम्ही सगळ्यांनी, म्हणजे दादा असेल, आदरणीय पवार साहेब तर काँग्रेसमध्येच अनेक वर्ष राहिलेले, दादा असेल, मी, आम्ही सगळेच, आम्ही काँग्रेस विचाराच्या तालमीतच लहानाचे मोठे झालेलो आहोत. तुम्ही सत्तेत असला काय, तुम्ही विरोधात असला काय, तुम्हाला जमिनीवर राहणं हे फार महत्वाचं असतं. काल पार्करनं जी स्टेटमेंट झाली ती योग्य नव्हतीच. कुठं ना कुठेतरी त्याच्यामध्ये घाई गडबड आपल्याला जाणवली. कुठलाही पक्ष तसा संपत नसतो. सगळे पक्ष आपापल्या लेवलला आपली ताकद त्या ठिकाणी लावत असतात. त्यामुळे दुसऱ्या पक्षाबद्दल ते सुद्धा तो संपला वगैरे हे बोलणं तसं उचित नव्हतंच. तर सुप्रिया सुळे असोत की रोहित पवार, दोघांनीही पार्थ यांना सुनावत असताना काँग्रेसलाही ऐकवलंय. पार्थ यांना उत्तर देण्याच्या नादामध्ये काँग्रेसनं अजितदादांवरून केलेल्या सोशल मीडिया पोस्टवर दोन्ही नेत्यांनी नाराजी व्यक्त केली आहे. आता काँग्रेस नेत्यांच्या प्रतिक्रिया पाहण्याआधी काँग्रेसनं केलेल्या सोशल मीडिया पोस्टमध्ये काय होतं ते सांगतो. धड भाषणही देता न येणाऱ्या कुटुंबियांच्या पूर्वपुण्याईवर आत्ताच खासदार झालेल्या मुलानं काँग्रेस पक्षाच्या डाऊनफॉलबद्दल बोलणं म्हणजे जरा जास्तच नाही झालं का? स्वतःच्या वडिलांच्या संशयास्पद अपघाती मृत्यूनंतर लगेच जमीन घोटाळ्यातील चौकशीतून बचावासाठी राजकीय सोय म्हणून शांत राहणाऱ्या, महाशक्तीसमोर सरेंडर झालेल्या या कृतघ्न मुलानं काँग्रेस पक्षाबद्दल न बोललेलंच बरं राहील असं म्हणत महाराष्ट्र काँग्रेसनं पार्थ पवारांसह अख्ख्या राष्ट्रवादीला डिवचलं. त्यानंतर माध्यमांसमोर सुद्धा पार्थ पवारांची खिल्ली उडवली. पार्थ पवार काय बोलतोय याच्यावर लक्ष देण्यापेक्षा खरं तर ह्या निवडणुकीची प्रक्रिया आहे.
निवडणुका बिनविरोध झाल्या पाहिजेत असं त्यांचं मत आहे. त्यांच्या आईने आमच्या प्रदेशाध्यक्षाला फोन केलेला आहे. पण अशा पद्धतीचं दबावतंत्राचा वापर करून आणि काँग्रेसवर टीका करून हे काही प्रश्न सुटणार नाही. आता मुद्दा हा आता प्रगल्भतेचा झालेला आहे, त्यामुळे यावर काही अधिकचं भाष्य करण्याची आवश्यकता नाही. मात्र देश जो आहे हा आणि भारत, देश आणि काँग्रेस हे दोन्ही एका नाण्याच्या दोन बाजू आहे. काँग्रेसचा जो विचार आहे हा भारताच्या DNA मधूनच तो तयार झालेला आहे. त्यामुळे काँग्रेसला संपवण्याची भाषा किंवा डाऊनफॉल या जे शब्द आहेत हे गैरलागू आहेत. याला काही प्रतिक्रिया देण्याचा आणि गांभीर्याने घेण्याची आवश्यकता नाही. तर पार्थ पवारांवर टीका करत असताना काँग्रेस नेत्यांनी पोटनिवडणुकीतून माघार घेणार नाही हेही स्पष्ट केलेलं आहे. सपकाळांनी तसं स्पष्ट सांगितलंय. त्यामुळे बारामतीमध्ये रणसंग्राम होणार आहे आणि प्रचारामध्ये कोणते मुद्दे गाजणार तेही दिसतंय. आता इतके वार होत असतील तर राष्ट्रवादी काँग्रेस शांत कशी राहील? मंत्री छगन भुजबळांनी पार्थ पवारांचं वक्तव्य कसं बरोबर होतं आणि त्यांचा हेतू कसा चुकीचा नव्हता हे सांगत काँग्रेसचेच कान टोचले. इतकी मोठी राजकीय परंपरा आणि संस्कृती लाभलेल्या काँग्रेसनं आडमुठेपणा करत उमेदवार दिल्यामुळेच पार्थ पवार उद्विग्न झाले आणि बोलले असतील असं म्हणत राष्ट्रवादीतल्या ज्येष्ठांनी स्थिती हाताळली. तर तरुण नेत्यांनी मात्र थेट राहुल गांधींपर्यंत टीका केली आहे. 15 वर्ष जे आहेत सरकारमध्ये होते महाराष्ट्राच्या, काँग्रेसने आमचं सरकार आणि काँग्रेसचे सगळे मुख्यमंत्री होते. विलासराव होते, पृथ्वीराज बाबा होते, सुशीलकुमार शिंदे होते, अशोक चव्हाण होते. या सगळ्यांबरोबर अजितदादांनी जे आहे काम केलं आणि बऱ्याच वेळा त्यांच्याबरोबर उपमुख्यमंत्री म्हणूनच काम केलं, त्यांना पूर्ण सपोर्ट केला. आणि असं असताना जर तुम्ही तुमच्या हे लक्षात येत नसेल तुम्ही त्याला काय म्हणायचं, म्हणून तो ते एक प्रकारचा त्रागा होता. पार्थदादाच्या वक्तृत्वाबद्दल तुम्ही बोलत असताना काश्मीरपासून कन्याकुमारीपर्यंत राहुल गांधीजीच्या वक्तृत्वामुळे आणि नेतृत्वामुळे काँग्रेसची काय अवस्था झाली हे काँग्रेसच्या नेत्यांनी पाहावं आणि मग दुसऱ्या पक्षाच्या नेत्यावरती बोलावं. आम्हाला यावरती राजकारण करायचं नाही, परंतु आमच्या पक्षाच्या नेत्यांवरती जर टीका केली तर जशास तसं उत्तर मात्र आमच्याकडनं दिलं जाईल. आणि या सगळ्या विषयावर तुम्ही पाठवलेल्या प्रतिक्रिया नेमक्या काय आहेत ते आपण बघूया. त्यासाठी जाऊया मीडिया सेंटर. एक्सवरून आलेली कुणाल यांची प्रतिक्रिया. पार्थ पवार यांनी काँग्रेस पक्षावर बोलताना आधी काँग्रेस पक्षानं देशासाठी काय केलं आहे याचा अभ्यास करावा आणि अजितदादांना न्याय देण्यासाठी बघावं. कोणत्याही राष्ट्रवादी काँग्रेसला मतदानच करू नका, ही सर्व नाटकं सुरू आहेत असं सारंग यांचं म्हणणं आहे. तर एक्सवरून सारंग यांची पुढची प्रतिक्रिया. ते म्हणतात कोणत्याही राष्ट्रवादी काँग्रेसला मतदान करू नका. फेसबुकवरून विश्वास जाधव म्हणतात हा पवार विरुद्ध पवार संघर्ष नाही, ज्या सरकारमध्ये सहभागी आहेत त्या सरकारसोबत बांधिलकी दाखवण्याचा एक केविलवाणा प्रकार आहे. तर विश्वास जाधव म्हणतात हा पवार विरुद्ध पवार संघर्ष नाही. इन्स्टावर आलेली प्रशांत यांची प्रतिक्रिया आहे. सुनेत्रा वहिनी उपमुख्यमंत्री झाल्या आणि पार्थदादा खासदार होतील म्हणून काही जणांचा तिळपापड झालाय. आणि यानंतर आपण बघणार आहोत पोल. महाराष्ट्रानं नेमका काय कौल दिलाय बघूया पोल सेंटरला. पार्थ पवार यांच्या काँग्रेसवरच्या वक्तव्यावरून पवार विरुद्ध पवार संघर्ष सुरू झाला असं वाटतं का? 19,000 जणांनी वोट केलंय. 59% लोकांना वाटतं की होय असा संघर्ष सुरू झालाय, तर 31% लोकांना असा संघर्ष सुरू झालाय असं वाटत नाही. आता बातमी आहे लैंगिक शोषण करणाऱ्या भोंदू खरातची. भोंदूबाबा खरातच्या प्रकरणांचा तपास करणाऱ्या SIT प्रमुख तेजस्वी सातपुतेंनी आज पत्रकार परिषद घेतली आणि तपास कुठवर पोहोचला याची माहिती दिली. तेजस्वी सातपुते यांनी भोंदू अशोक खरात विरोधात किती गुन्हे दाखल आहेत, अशोक खरातचा महिलांच्या शोषणाचा पॅटर्न काय होता हे सांगितलं. अशोक खरात विरोधात दाखल झालेल्या गुन्ह्यांपैकी 8 गुन्हे हे महिला लैंगिक अत्याचाराचे आहेत. उरलेले 3 गुन्हे हे फसवणूक आणि अंधश्रद्धा विरोधी कायदा, सावकारी अधिनियमन याबद्दलचे आहेत.
खरात हा पीडित आणि कुटुंबाच्या श्रद्धेचा गैरफायदा घेत होता. त्यांना भीती दाखवून पैसे उकळत होता. महिलांना त्यांच्या कुटुंबियांच्या मृत्यूची भीती दाखवून त्यांना बदनाम करण्याची धमकी देऊन त्यांचं लैंगिक शोषण करत होता, अशी माहिती त्यांनी दिली. आपल्या मनामध्ये पदाधिकारी अधिकारी यांना SIT कडून बोलवण्यात येणार आहे का, किंवा अमुकला आपण का बोलवले नाही, कधी बोलवणार आहे, अशा प्रकारचे देखील अनेक शंका आणि प्रश्न असू शकतात. अनेक पत्रकार, सामाजिक कार्यकर्ते यांनी वेळोवेळी मला मेसेज करून या प्रकारच्या प्रश्नांची विचारणा केलेली आहे. त्याबाबत मी सांगू इच्छिते की आपल्याकडे दाखल गुन्ह्यामध्ये फिर्यादी आणि साक्षीदार जे सांगतात त्याच्या अनुषंगाने तपास होत असतो. तपासादरम्यान जे पुरावे समोर येतात त्याप्रमाणे पुढील तपास केला जातो. पुराव्याच्या आधारे कोण व्यक्ती सह आरोपी आहे का हे पाहिले जाते. त्यानुसार त्याची चौकशी आणि त्याच्यावरची इतर कायदेशीर कारवाई केली जाते. त्यामुळे या गुन्ह्यांच्या बाबतीमध्ये देखील हा गुन्हा घडण्यासाठी मुख्य आरोपी सोडून इतर कोणी कारणीभूत ठरलं आहे का, कोणी याची इकोसिस्टीम निर्माण करण्यामध्ये सहाय्यभूत ठरलेलं आहे का, या अंगाने सुद्धा आपण तपास करत आहोत. या गुन्ह्यांची पार्श्वभूमी तयार करण्यासाठी कोणी मदत केली आहे का, याबाबत पुराव्यानिशी जर आपल्याला निष्पन्न झालं तर त्याविषयी निश्चित कायदेशीर कारवाई केली जाईल. त्याबाबत आपण कोणीही मनामध्ये कुठल्याही पद्धतीची शंका कृपया बाळगू नये. CDR लीकच्या बाबतीमध्ये आपण मला एक प्रश्न आता जस्ट कोणीतरी विचारलाय, ज्याचं प्रश्नाचं उत्तर मी दिलं नव्हतं, तेवढं मी देते आणि आपण थांबूयात. अल्पवयीन यामध्ये कोणीही नाहीये. दुसरा जो प्रश्न CDRच्या बाबतीत, याची शासन स्तरावरती चौकशी होत आहे. त्या बाबतीत चौकशीत जे काही निष्पन्न होईल ते आपल्या समोर येईल. तर सध्या कोठडीत असलेल्या भोंदू अशोक खरातच्या चौकशीमध्ये रोज धक्कादायक खुलासे होत आहेत. महिलांचं शोषण आणि फसवणूक केल्याच्या प्रकरणामध्ये खरातनं मोठी कबुली दिली आहे. चमत्कार आणि वशीकरण नव्हे तर हातचलाखीनं महिलांचं शोषण केल्याचं खरातनं चौकशीत सांगितलंय. सूत्रांनी ABP माझाला ही माहिती दिली आहे. दुनिया झुकती है, झुकाने वाला चाहिए असं खरातनं SIT चौकशीत म्हटलं. ती हातचलाखी असल्याचं खरातनं मान्य केलं. दरम्यान काळ्या कारनाम्यामध्ये खरातला इतर कोणाची मदत होती का याचा तपास देखील सुरू आहे. आणि यासह 0 आवरमध्ये आज आम्ही इथेच थांबतो आहोत.